हॅलो हाय नमस्कार, मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आता एका ताईची कमेंट आलेली आहे की त्यांचं म्हणणं आहे की थंबनेल कसे बनवायचे आहे। तर मला असं मनापासून वाटते की तुमची मी हेल्प करू शकले तर खूपच मला आनंद होईल। खरं तर माझा हा कंटेंट नाही आहे माहिती सांगण्याचा, पण मला असं वाटतं की ज्या नवीन ताई आहेत ज्यांना गरज आहे अत्यंत, की ज्यांना थंबनेल बनवता येत नाही, यूट्यूब जे चॅनल आहे ते पुढे न्यायचं कसं माहीत नाही, तर त्यांच्यासाठी मदतीचा व्हिडिओ ठरावा आपला, एवढंच माझा उद्देश आहे। आणि म्हणून मी जे काही कमेंट येत आहेत, ज्यांना जी माहिती आहे माहिती पाहिजे आहे त्यावरती मी लगेच व्हिडिओ क्रिएट करायचं म्हणजे लगेच बनवत आहे मी त्यावरती व्हिडिओज। बघा आता असं काही व्हिडिओ बनवायचं हे नव्हतं, पण आत्ता मी जस्ट त्यांची कमेंट बघितली आणि म्हटलं चला आपल्याला हे माहीत आहे आणि नक्कीच आपण त्या ताईसाठी हा व्हिडिओ बनवला पाहिजे असं मला वाटलं। तर मलाही थंबनेल बनवता येत नव्हते, आताही तेवढे काय अट्रॅक्टिव्ह थंबनेल मला बनवता येत नाही। तर व्ह्यूवर्सनी आपल्या या व्हिडिओवरती टच करावं, त्यासाठी आहे ना व्हिडिओ बघावा आपला, त्यासाठी आपल्याला थंबनेल बनवणं खूप महत्त्वाचं आहे। थंबनेल हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे व्हिडिओचा। तर मलाही अजून एकदम असं अट्रॅक्टिव्ह थंबनेल मला बनवता येत नाही, पण ज्या पद्धतीने मला येतं किंवा मी आता ज्या पद्धतीने ट्राय करत आहे, शिकत आहे, तीच गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे। जर तुम्हाला दुसऱ्या क्रिएटर्सचे व्हिडिओ भेटून जाऊ शकतात ज्यामध्ये त्यांनी सांगितले की कसं अट्रॅक्टिव्ह थंबनेल बनवायचं आहे, पण मी जसं व्हिडिओला आत्ता थंबनेल देत आहे तो माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजेच की मी कसं क्रिएट करते तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर थंबनेल खूप महत्त्वाचं आहे, खरंच थंबनेल बनवायचं शिकायलाच हवं। अजिबात जे छोट्या स्किल्स आहेत ना त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। यूट्यूब चॅनलमध्ये जर पुढे जायचं असेल तर ह्या छोट्या गोष्टी शिकाव्याच लागतात, हेच नाही आहे, पर्यायच नाही आहे, शिकल्याशिवाय नाही तुम्ही त्या गोष्टी हे करू शकत, स्किल शिकावीच लागेल। तर बघूया अट्रॅक्टिव्ह थंबनेल वगैरे जेव्हा मी बनवायचं शिकेल व्यवस्थितरित्या तेव्हाही तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करेन, पण तात्पुरता आता त्या ताईला मदत व्हावी आणि म्हणून फक्त हा व्हिडिओ बनवते की अशा प्रकारे मी माझ्या आत्ताचे थंबनेल बनवत आहे। तर चला मी दाखवते। तर सध्या माझे जे व्हिडिओ आहेत ते मी VN ॲपमधूनच हे करत आहे, एडिट करत आहे आणि थंबनेल पण तिथूनच बनवते मी। मला काय जास्त असं अट्रॅक्टिव्ह थंबनेल वगैरे नाही बनवता येत, पण मी जसं बनवते तसं मी तुम्हाला सांगते। तर VN ॲपमध्ये जायचं, प्लसवरती क्लिक करायचं, प्रोजेक्ट आणि त्यानंतर डिफॉल्ट यावरती, त्यानंतर परत प्लसवरती सेव्ह करायचं आणि त्यानंतर जो मी फोटो काढून घेतलेला आहे गॅलरीमध्ये तो फोटो घ्यायचा आहे आपल्याला। फोटो बघा मी इथे घेतलेला आहे, पुढील भाग जो आहे तो मी डिलीट करून टाकलेला आहे। आणि बघा फोटोवरती टच करायचं आणि कट आऊट म्हणून एक ऑप्शन येतं, कट आऊट म्हणून ऑप्शन, तर कट आऊट या ऑप्शनवरती आपल्याला टच करायचं आहे। मी इथे बाजूला स्क्रीन लावलेली आहे बघा, दाखवते मी, तिथं टच करायचं आहे। खाली भरपूर ऑप्शन येतात, सगळे ऑप्शन यूज करून बघायचे, जोपर्यंत तुम्ही स्वतः एडिटिंग शिकणार नाही तुम्हाला समजणार नाही। मी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे आणि दाखवत आहे। तर बघा कटआउट केल्यानंतर थोडं प्रोसेसिंगला जातं आणि इथे बघा वेगवेगळं दाखवतं आपल्याला कसं आपण चेंज करू शकतो। साईज पण दिलेली आहे, मोठी किंवा लहान करू शकता तुम्ही साईज। फोटोला बघा गुलाबी रेषेने काय केलेलं आहे, हायलाईट केलेलं आहे। अशा प्रकारे हायलाईट केल्यामुळे काय होतं, छान दिसतं थंबनेल आणि जो बॅकग्राऊंडला होतं ते निघून गेलं आणि एकदम प्लेन सरफेस आलेला आहे बघा। आणि आता तुम्ही लिहू शकता, इथे बघा पहिले स्टार्टिंगला आहे ना तुम्ही तुमचा आवाज वगैरे द्यायचे ऑप्शन येतात आणि दुसऱ्या यालाच बघा लिहायचं ऑप्शन येतं, तिथे लिहायचं आणि तिसऱ्या याला ना तुम्ही दुसरा अजून एक फोटो जोडू शकता। हे बघा पहिले स्टार्टिंगला मी गॅलरीत जो फोटो लावलेला आहे घेतलेला आहे तो फोटो पण तुम्ही तिथे ॲड करू शकता। हे बघा फोटोवर फोटो हे दिसतंय ना, ते ऑप्शन सगळे ऑप्शन तुम्ही यूज करून बघा, त्याशिवाय समजणार नाही। मग जिथे फोटोवर फोटो मी दाखवलेला आहे ना तिथे तुम्ही तुमच्या रेसिपीचा थंबनेल म्हणजे फोटो लावू शकता आणि त्याला कट आऊट करू शकता अशा प्रकारे हायलाईट करण्यासाठी। तर मी इथे बघा लिहित आहे, लिहिण्यासाठी दुसरा ऑप्शन चूज करायचा आहे आपल्याला आणि बघा लिहून घ्यायचं आहे। तर मी काय लिहिणार आहे, थंबनेल कसे बनवायचे हे सांगत आहे, तर तेच मी बनवत आहे इथे। तर मैत्रिणींनो, ज्या काही गोष्टी तुम्हाला छोट्या शिकायच्या आहे ना ते स्वतःहून एकदा बनवायचं ट्राय करा, जोपर्यंत तुम्ही स्वतः बनवायचं शिकणार नाही समजणार नाही तुम्हाला। त्यामुळे सगळे ऑप्शन आपण ना बनवत राहायचे, बघत राहायचं कशा प्रकारे बनवायचं। बघा इथे मी लिहित आहे थंबनेल कसे बनवावे आणि इथे ऑप्शन दिसतात बघा, FF AA, परत कलर दिसतात, हे सगळे ऑप्शन ना चेक करून बघायचे नेमकं याच्यामध्ये काय आहे। FF इथं जर लिहिलेलं आहे ना तिथून ना टायटल मोठी साईज होऊ शकते, आपण लिहिलेलं आहे त्याचं। परत ते कलरचं दिसतंय तिथून कलर चेंज करू शकतो आपण। तुम्ही बघा दाखवते, हे बघा
कलर चेंज करू शकतो आपण, एडिटचं ऑप्शन येतं, सगळं करून बघायचं. एडिटवरती गेल्यानंतर बघा चेंज होऊ शकतं, बघा सगळं चेंज होतं आहे. जे मी लिहिलेलं आहे ना ते पूर्ण जसं जसं यूज करते मी कलर तसं चेंज होतं आहे. हे बघा डायरेक्टली हायलाईट पण झालेलं आहे, बॅकग्राऊंडला वेगळा कलरसुद्धा येईल. खाली ऑप्शन आहे टेक्स्ट वगैरे, परत बॅकग्राऊंड आहे, तिथून तुम्ही हे करू शकता. स्ट्रोक म्हणजे त्या आपण जे लिहिलं आहे त्याला अजून एक दुसरा कलरनं हायलाईट करू शकता. आणि त्याची साईज पण दिलेली आहे, तुम्ही थोडंसं वाढवू शकता, कमी करू शकता. आणि बॅकग्राऊंडला टच केल्यानंतर तुम्ही त्याचं आकार पण बदलू शकता. रॅडियस वगैरे ऑप्शन येतात, त्यावरून तुम्ही त्याचा आकार बदलू शकता, लहान मोठं करू शकता. सगळे ऑप्शन आहेत, काही अवघड नाही. तुम्ही करायला गेलं ना तर सोप्यातला सोपा असा थंबनेल तुम्ही बनवू शकता बघा. तर इथे बघा मी सगळं बनवायचं इथं दिसतंय. बहुतेक मी थोडंसं फास्ट दाखवण्यात येत असेल, पण तुम्ही एकदा का जाऊन तिथे एडिट करायला शिकलात ना की येऊन जाईल, तुम्हाला स्वतः करायला शिकलात की येऊन जाईल. तर इथे बघा मी पांढऱ्या कलरने हायलाईट केलेलं आहे आणि खाली मी अजून लिहिणार आहे. तर लिहिण्यासाठी टेक्स्टचं क्लिक करायचं आणि लिहायचं. VN ॲप यूज करून अशा प्रकारे तुम्ही थंबनेल बनवू शकता. तर बघा लिहिते. मराठी आणि इंग्लिश दोन्ही टायपिंग जे आहे ते ठेवायचे आहे आपल्या याच्यामध्ये सेटिंगमध्ये, जेणेकरून थोडं मराठी थोडं इंग्लिश आपण लिहित असतो. तर इथे बघा लिहिलं आहे आणि यूज करून बघते वेगवेगळे कलर. तर व्हाईट कलरचं मी बॅकग्राऊंड साईडचं घेतलेलं आहे आणि स्ट्रोक म्हणजे अजून एक त्याला हायलाईट करण्यासाठी कलर यूज करायचं ठरवते, तर ते चेंज करते. आणि साईज पण तुम्ही हे करू शकता. तर इथे बघा तुम्ही ना हे कमी जास्त पण करू शकता, मी दाखवते थांबा. हे बघा हे अशा प्रकारे कमी जास्त पण करू शकता तुम्ही जे लिहिलेलं आहे ते. म्हणजे जेव्हा तुम्ही व्हिडिओ एडिट कराल ना तेव्हा कोणत्या पार्टला तुम्हाला लिहायचं असेल थोड्याच वेळासाठी ते तुम्ही हे करू शकता. तर इथे मी डायरेक्टली काय केलं, थंबनेल क्रिएट केला आणि त्याचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर त्याला आपल्याला एडिट करायचं आहे. परत एडिट करायचं, सिम्पली आपण क्रॉप करत नाही का, हे बघा सिम्पली क्रॉप करायचं त्याला. म्हणजे थंबनेलचा जेवढा आपला आकार असतो त्यानुसार क्रॉप करून घ्यायचा आहे फक्त. झालं आपलं थंबनेल क्रिएट झालं एकदम सोप्या पद्धतीने. आय होप मला सांगता आलं असेल. जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला नाही समजला ताई तर तुम्ही दुसऱ्या क्रिएटर्सचा व्हिडिओ बघा. पण थंबनेल खूप महत्त्वाचं आहे, थंबनेल शिकावंच लागेल बनवायचं. जरी तुम्हाला जास्त खूप येत नसेल पण अशा प्रकारे तरी शिका मात्र.